अर्थप्रेमाचा भाग 2. सूरज राहुलकडे पाहत म्हणाला, अरे ही तर तुला लाईन देते यार. आता वेळ घालवू नकोस, लवकरात लवकर प्रपोज करून टाक. असे म्हणत सूरज स्वतःची दुचाकी चालू करत निघून गेला. मीना व सारिका हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पहिल्याच वळणावर पोचल्या होत्या की अचानक मिनलला चक्कर आली व ती खाली बसली. मिनलला बसलेले पाहून सारिका म्हणाली, काय होते, तुझी तब्येत ठीक नाही का? असे म्हणत सारिकाने स्वतःच्या बॅगमधील पाण्याची बाटली बाहेर काढून तिला पिण्यास सांगितले. पाणी पिल्यानंतर मीनाला जरा बरं वाटलं व ती पुन्हा चालू लागली. चालताना ती सारिकाला म्हणाली, 2 दिवस झाले तब्येत ठीक नाही. आज दुपारी मधल्या सुट्टीत डॉक्टरांकडे जाते व तशीच घरी जाते. कॉलेज सुटण्याची वेळ झाली होती. आपल्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे राहुल नेहमीच्या ठिकाणी सारिकाची वाट पाहत उभा होता. त्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला प्रपोज करण्याचे ठरवले होते. आज दुपारी मीना एकटीच घरी गेल्याचे पाहून त्याने सारिका एकटीच असण्याचा अंदाज बांधून संधीचा फायदा घेण्याचे ठरवले होते. तोच त्याला सारिका समोरून येताना दिसली. सगळीकडे माणसांची वर्दळ होती, त्यामुळे सारिकाला थांबवण्याचे धाडस राहुलला होईना. सारिका जवळ आली. ती तिरप्या नजरेने पाहून निघून गेली, पण तिला थांबवण्याचे धाडस राहुलला काही झाले नाही. सारिका दिसेनाशी झाल्यानंतर थोड्याच वेळाने तिथे सूरज आला. राहुल सूरजच्या गाडीवर बसत त्याला म्हणाला, सारिका एकटीच गेली आहे, चल लवकर. असे म्हटल्यावर सूरज सारिकाच्या गेलेल्या दिशेने गाडी जोरात फेकू लागला. सारिका एकटीच होती, आजूबाजूला कोणीच नव्हते. सूरजने राहुलला संधीचा फायदा घेण्यास सांगितले. सारिका मान खाली घालून चालली होती. सारिकाला आडवी गाडी मारत सूरजने गाडी उभा केली. राहुल उतरताच सूरज निघून गेला. सारिकाने राहुलला पाहिले व तशीच ती पुढे चालू लागली. राहुल सारिकाला प्रपोज करतोय का, पाहूया पुढील भागात. आमचे असे नवनवीन भाग पाहण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा.